हाय हॅलो नमस्कार. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. श्रीरामांच्या दर्शनाने आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. पाऊस बघा. बुधवारची सकाळच प्रचंड पावसाने उजाडली. मुंबईत आज येलो अलर्ट दिला होता आणि आई बाबांना इतकं नवल वाटत होतं की बापरे मुंबईत किती पाऊस पडतो, कारण नेहमी ते या वेळेला नाशिकला असतात, त्यामुळे ते लोक अगदी आश्चर्याने बघत होते की केवढा पाऊस आहे. बापरे म्हणे काय पाऊस आहे मुंबईचा तुमचा. दिवसभर धुवाधार पाऊस झाला. हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त येलो अलर्ट आहे पावसाचा आणि भरपूर पडतो आणि आम्ही एन्जॉय करतोय गॅलरीत. पाऊस पडतोय आम्ही, मुंबईचा पाऊस जोरदार पाऊस आहे, जोरदार एन्जॉय करतोय पाऊस. आम्ही दाखवते तुम्हाला केवढा आहे. या स्पीडने जर पडत राहिला ना तर सगळीकडे पाणी भरायची भीती वाटते आहे. ऑफिस आणि शाळेच्या लोकांचं काय होणार आहे माहीत नाही. आज येलो अलर्ट आहे ना. हा स्पीड सकाळी रात्रीपासून कायम आहे. 7 वाजेपासून अजूनच स्पीड पकडला आहे. आज तर काय बाहेर जायची शक्यताच नाही आमची. कालच पार्ल्यातून येता येता कसं बसं घरी आलो. जर पावसात अडकलो असतो ना आम्ही तर घरी यायला रात्रीचे 9 वाजले असते 100%. इतका आवाज येतोय की घरी एकमेकांशी आम्ही काय बोलतोय ते पण ऐकू येत नाहीये. जोरदार पाऊस आहे आज. पाऊस बघा तिकडे आमचा स्वयंपाकही चालू होता. निधी मस्त लाल भोपळ्याचं रायतं बनवते. मी भाजी टाकली होती, शेंगदाणे भाजणं चालू होतं एकसाथ. बाहेरचे पावसाची मजा घेत घेत स्वयंपाकाचंही काम चालू होतं आमचं. निधी घरी असली की मला आवर्जून स्वयंपाकात मदत करते. तेवढंच तिचं पण ट्रेनिंग चालू आहे. छान करते सगळं आता. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं आता स्वागत आहे. तर आम्ही निघालो असंच भटकंतीला, पावसाळी भटकंतीला. जरा चक्कर मारून येतो. तुम्हालाही आम्ही घेऊन जातो. छान वाटतं पावसाळी वातावरण ना. हो, सगळं स्वच्छ वाटतं, धुवून निघाले सगळं छान वाटतंय. आणि आई आजोबांसोबत आहेत. त्यांची जरा तब्येत नरम गरम आहे म्हणून माझं पण जरा घसा बसला, त्यामुळे तुम्हाला माझा आवाज असा येत असेल. सो लेट्स गो. काल रात्रीपासूनच आमच्याकडे इतका मुसळधार पाऊस येत होता. आणि ना काल आम्हाला रेड अलर्ट दिला होता बरं का. आणि रात्रभर पाऊस. आणि ते पावसाच्या आवाजाने खरं तर आम्हाला आज 7-7:30ला जाग आली. इतका पाऊस चालू आहे. तुमच्या एरियात आहे का पाऊस? नक्की सांगा कॉमेंट करून. म्हणजे गारपीट होते का, पाऊस चालू आहे का. आणि बऱ्याच ठिकाणी बातम्या येत आहेत की पाणी भरलं आहे, गाड्या वाहून जात आहेत. सो काळजी घ्या तुमची. जर तुम्ही नदीकिनारी राहत असाल तर तुम्ही काळजी घ्या. आणि पावसात शक्यतो गरज असल्याशिवाय बाहेर पडू नका. तुला काय बोलायचं? हां, सध्या ऑरेंज अलर्ट दिला आहे ना सगळ्यांना. त्या 4-5 तर आहे सगळीकडे पाऊस आहे. त्यामुळे गरजेचं काम असल्याशिवाय बाहेर पडूच नका. आवश्यक काम असेल तर जावंच लागतं म्हणा. आता आज आम्ही अंधेरी स्टेशन एरियाच्या साईडने चाललो आहोत आणि छान वाटतंय पावसात असं बाहेर. आमचं पण खरं तर पार्ल्यात काम आहे म्हणून आम्ही चाललो आहे.
नाहीतर शक्यतो आम्ही पण बाहेर पडत नाही. तेवढीच भटकंती पण होते आणि कामं पण होतात. झाडं बघ किती हिरवीगार दिसत आहेत मस्त. सगळी धुवून निघाली. वेगवेगळे स्टोर्स आहेत असे. येवले चहा आणि अयंगार बेकर्स पण खूप फेमस आहे. ते स्टेशन एरिया आहे ना, त्यामुळे इथे सगळे शूज, कपडे, स्टेशनरी सगळे वेगवेगळी दुकानं आहेत. बस डेपो आहे. सगळ्या बसेस पार्क केलेल्या आहेत. सध्या एक बातमी खूप व्हायरल होते की एका स्कूल बसवर झाड उन्मळून पडलं आणि त्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू पण झाला, शाळेतल्या मुलाचा. तर
आमच्याकडून त्या मुलाला भावपूर्ण श्रद्धांजली आणि देवाकडे हीच प्रार्थना करतो की त्या मुलाच्या आईवडिलांना यातून बाहेर पडायची ताकद देव देव. आणि खरं तर ना आमच्या बिल्डिंगमध्ये पण ना एकदा वडाचं एक मोठं झाड होतं बरं का, आणि ना पाऊस खूप जोरात आला आणि ना झाड उन्मळून पडलं. इतका जोरात आवाज आला आणि ना आम्ही सगळे खाली गेलो होतो, बिल्डिंगमधले सगळे खाली बघितलं तर पूर्ण ते मोठं वडाचं झाड होतं ते असं पडलं होतं, जोरात आवाज आला. आणि दुसरी घटना अशी घडली की पेपर बॉक्स म्हणून एक आहे ऑफिस, तिथे ना अख्खीच्या अख्खी भिंतच कोसळली होती. हो ना आजी? हो ना. आणि नाशिकला पण झालं आहे ना, मेन रोडला नाही का वाडा कोसळला. आधी निवृत्तीनाथांची पालखी गेली आणि नंतर लगेच वाडा कोसळला. हे जुने वाडे वगैरे आधीच त्यांनी करायला पाहिजे, काहीतरी कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर. आणि ते जीर्ण झालेले असतात ना, खूप जुने वाडे मेन रोडला पण आहे आणि बोरपट्टीत पण आहेत वाडे असे. ते त्याच्यावर कारवाई करून ते करायला पाहिजे, नाही तर असेच कोणाच्या तरी बसवर गाडीवर कोसळतील ते. हो ना, ते देवानेच त्यांना वाचवलं. पालखी पुढे गेली आणि नंतर वाडा कोसळला. हो ना, बघ ना किती झालं ते. फारच वाईट झालं. हो खरंच आहे. आणि सध्या लाईटनिंग पण खूप होतं आहे ना, सो विजेच्या खांबाजवळ उभं राहू नका असं सगळ्यांना सूचना येत आहेत, किंवा झाडाजवळ उभं राहू नका. एकदा म्हणजे ते मॅनहोल पण दिसत नाही आणि सध्या पाणी भरतं ना, मॅनहोलमध्ये पण कित्येक लोक असे पडतात आणि वाहून जातात, सापडत पण नाही ते लोक. काळजी घ्या सगळ्यांनी. उडुपी ते मुंबई. येत आहे उत्कर्ष चौक, आणि इथे ना कॉमन मॅन पण उभा केलेला आहे. मला हा एरिया फार आवडतो, किती सुंदर वाटतात झाडे.
हे आहे माझं 11वी-12वीचं साठे कॉलेज. सगळं अगदी असं भरून आलं आणि अंधार पडलाय. वाटतच नाहीये की दुपारचे 12 वाजलेत म्हणून. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. निधीने तर आज व्लॉगची छान सुरुवात केलीच आहे. आता संध्याकाळ झाली आहे, ते पण बाहेर तुम्हाला छान भटकंती करून आणली आहे. आणि काल पण मी थोडं सकाळचं शूट घेतलं होतं, पण इतका जोरात पाऊस होता की काल आम्ही कुठे बाहेर जायला जमलं नाही आम्हाला आणि आम्ही शूट पण नाही करू शकलो. नंतर सकाळी थोडे मी ग्लिम्स घेतले होते. आणि आज मस्त, आजही पावसाळी दिवस आहे. 4 दिवस मुंबईला आता रेड आणि येलो अलर्ट दोन्ही सांगितले आहेत. त्यामुळे गरज पडली तरच घराबाहेर पडा वगैरे असे सगळ्या सूचना आहेत गव्हर्नमेंटकडून. त्यामुळे आम्ही अगदी काम गरजेचं असेल तरच बाहेर पडतो आहे. तर आजही मस्त थंडगार दिवस आहे छान मुंबईत. असं खूप अनयुज्युअल असतं, नाही तर सतत आपलं गरम उकाडा आहेच. तर आज मस्त गरमागरम असे टमॅटो ऑमलेट करते, टमॅटोचे पोळे पण म्हणतात. तर त्याची पण रेसिपी आता मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तुमच्या भागात कसा आहे पाऊस नक्की सांगा. आणि पावसाची काळजी पण घ्या. आई आणि निधी म्हणाले तसं सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या, कारण प्रत्येक गोष्टीवर आपण आपली आपली काळजी घेण्यास दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा. आज आणखी एक वाईट बातमी दुपारी ऐकली की एक माणूस मॅनहोलमध्ये पडून वारला बिचारा. 25 फूट खाली पडला तो. तर प्लीज मोबाईलवर बोलत चालताना जरा लक्ष द्या प्लीज चालताना. आणि त्या 2 मुलींचं पण किती भयानक होतं. काल त्या स्कूटीवर चालल्या होत्या आणि त्यांना शॉक बसला. तर प्लीज सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि आजूबाजूला पण सतर्क राहा की बाकीच्या लोकांना पण तुम्ही सावधानतेचा इशारा देऊ शकाल. तर प्रत्येकानेच काळजी घेणं जरुरी आहे. स्वतःच्या जीवाची घ्या आणि इतरांच्या जीवाची पण नक्की काळजी घ्या. चला तर मग आता आपण रेसिपी करूया. टमॅटोचे आमलेट किंवा टमॅटोचे पोळे बनवायला मी 3 टमॅटो घेतले आणि 2 कांदे घेतले आणि थोडासा लसूण आणि 1 मिरची मिक्सरला फिरवून घेतलं सगळं. आणि त्याच्यामध्ये आता ते बाउलमध्ये सगळं काढून घेतलं मिक्सरमधून. आणि त्याच्यामध्ये आता मी 4-5 चमचे बेसन पीठ ॲड करते आहे. मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर लाल तिखट पण तुम्ही टाकू शकता. आता त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली आहे. मिक्सरला कांदा टमॅटो फिरवून घेतलं ना की मग लावायला बरं पडतं ते, नाहीतर ना नीट डोसा लावता येत नाही आपल्याला, पोळा नीट लावता येत नाही, पसरत नाही नीट. आता लाल तिखट टाकलं, धणे जिरे पूड टाकली आहे. साखर टाकली आहे थोडी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भरपूर सारी कोथिंबीरीने खूप सुंदर स्वाद येतो. थोडासा खाण्याचा सोडा टाकला आहे आणि ओवा पण हातावर चोळून असा टाकून घ्यायचा आहे.
म्हणजे बेसन पीठ पोटाला बाधत नाही. आता हे सगळं मिश्रण छान आधी सुकं कालून घेतलं, नंतर थोडं थोडं पाणी टाकून मी असं भिजवून घेतलं. इतकी कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे बघा. आणि आता छानपैकी असं हे सगळं व्यवस्थित हलवून घेतलं. आधी थोडंसं वेगळं काढून घेतलं आणि आता आपण मस्त तवा तापायला ठेवला आहे. छान पोळी लावून घेऊया. हे बघा तवा तापला ना की फटाफट होतात. मस्त डोश्यासारखे पसरवून घ्यायचे आणि तवा आधी थोडासा सीझन झाला ना तेल लावून की फटाफट निघतात आणि मस्त गरमागरम सर्व करायचे. याच्याबरोबर आम्ही शेंगदाण्याची चटणी केली होती. दाण्याचं कूट घेतलं, लसूण मिरची जिरं फक्त टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची भरपूर. झाली शेंगदाण्याची चटणी तयार. त्यात तुम्ही दही पण टाकू शकता, आणखी सुंदर लागते. आणि वरतून तडका मारायचा. त्याचं शूट घ्यायचं नेमकं राहिलं गडबडीमध्ये. मी नेक्स्ट टाईम केलं की तुम्हाला दाखवेल नक्की. ती पण चटणी खूप सुरेख लागते एकदम चवीला आणि याच्याबरोबर ते कॉम्बिनेशन खूप छान लागतं. मस्त वरतून खमंग तडका द्यायचा आणि केल्या गरमागरम सर्व करायचे. खूप छान लागतात. हे गार चांगले नाही लागत. किंवा मग तुम्ही करून ठेवायचे आधी ताटामध्ये काढून ठेवायचे आणि मग जेव्हा बसायचं असेल जेवायला तेव्हा पुन्हा तवा गरम करून छान कडक गरम करून द्यायचे. गार खायला मजा येत नाही. मस्त पोळीत रोल करून खाल्लं तरी चालेल. निधीला मी डब्यात द्यायची. पोळीमध्ये मस्त रोल करून ती खायची. हे पहा गरमागरम आपले पोळे तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. हे बघा दिसतंय ना किती टेम्पटिंग आपले पोळे. खायला तर अजूनच खूप मस्त लागले. खमंग झाले होते छान. आणि शेंगदाण्याची चटणी आणि बटर बरोबर खूप सुंदर लागतात. सो फ्रेंड्स, आत्ताच मस्त गरमागरम टमॅटोचे पोळे सर्व केले. सगळ्यांना खूप आवडले. असं छान थंडगार हवेत हा बेत खूप छान वाटतो. डिनर म्हणून एकदम बेस्ट ऑप्शन आहे किंवा नाश्त्याला पण तुम्ही करू शकता. पौष्टिक एकदम छान. तर सगळ्यांना फार आवडला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मागे पण मी एकदा रेसिपी शेअर केली आहे. म्हटलं नवीन सबस्क्रायबर आपले बरेच जॉईन झाले तर त्यांच्याशी पुन्हा एकदा शेअर करू. तुला काय बोलायचं आहे? खूपच छान झाले होते टोमॅटोचे पोळे किंवा कोणी टोमॅटो आमलेट म्हणतात, पण खूपच सुंदर झाले होते. आणि या पावसाळी वातावरणात तर छानच वाटतं असं गरमागरम खायला. काहीतरी खमंग खावं असं वाटतं ना. हां, त्याच्यामुळे आम्ही केलं. चला, माझा छोटासा घरगुती ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. निधीबरोबर थोडी भटकंती पण तुमची झाली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू नवीन विषयाच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट.